तर नमस्कार मित्रांनो, आज सगळं सोडून काम बिम धंदे आज चाललोय, निघालोय गावाकडं. तर गावाकडे चाललोय मम्मी आणि मी. तर आता पहिला कॅब वगैरे बुक करूया, चला निघूया. रस्ते बघायचे का तुम्हाला? बघा रस्ते कसे आहेत. शॉर्टकट मारायचं तर असंच होणार भाऊ. असे शॉर्टकट आहेत आमच्याकडे. लांब जर जायचं म्हणलं तर 1-1.5 किलोमीटर लांबून जावं लागते. मग काय आता लवकर पोहोचायचं म्हणल्यावर इथनं तर जावंच लागेल. तसं पण 11ला गाडी आहे आणि इथंच 10 वाजायला आलेत. बघू पहिला इथनं निघूया. चला, जंगलचा ट्रॅक तर झाला खतम. आता निघालोय, आलोय हायवेवर. म्हणजे हा काय हायवे नाही, पण आमच्यासाठी हायवेच, पण काय करतात. चला निघूया आता पहिला आपल्याला कॅब बुक करावं लागेल इथं रस्त्याला लागून. चिखल तर असला होता, पाऊस पाणी वरून चालू, चिखल संपला नाही. मग काय मस्त आपली कॅब बुक केली आणि बहीणची वाट बघत बसलो. मग काय झाला आपला प्रवास सुरू. आता पहिलं तर स्टेशनवर पोहोचायचं होतं, पण आम्ही आता जस्ट निघालोच होतो आणि पाऊस पण सुरू होता. पण काय टेन्शन नव्हतं, एवढं पोहोचायला जास्त टाईम नव्हता लागणार. अर्ध्या 1 घंट्यात आम्ही पोहोचलो. मस्त आज गावकडचं वातावरण दाखवतो तुम्हाला. मग काय कॅबमध्ये तर होऊ लागलं भाऊ, लय बोर होतं. तर नंतर मी कॅबवाल्या भाऊला म्हणलं, भाऊ थोडे गाणे वाजव. मग भाऊने थोडे गाणे लावले, तिथं थोडं बरं वाटलं. नंतर मग आम्ही पोहोचलो स्टेशनवरती पोहोचल्यावर थोडं मनाला बरं वाटलं. लगेच मग तिकीट काढायला निघालो. तिकीट काढून झालं, बरं झालं. तिकीट काढताना जास्त लाईन लंबी नव्हती, नाही तर किती वेळ थांबावं लागलं असतं. नशीब चांगलं होतं. नंतर काय आपल्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचलो. ट्रेनला यायला पण थोडा टाईम होता. आपली गाडी होती पुणे अमरावती एक्सप्रेस, ती होती 11:05 वाजता. तोपर्यंत काय बोर होत होतं स्टेशनवरती. नंतर काय मम्मी मी आणि दीदी करू लागलो टाईमपास. ट्रेन यायला पण टाईम होता थोडासा. मग नंतर हाय बाय करून बसून गेलो ट्रेनमध्ये. आता काय भूक लागली होती, म्हणलं काहीतरी घ्यावं खायला. तर मम्मीला म्हणलं पहिलं हे वटाणे घे. तर मम्मीने वटाणे घेतले आणि त्याच्यावर सुरुवात केली. नंतर ट्रेन सुरू व्हायला थोडे 2-3 मिनटं बाकी होते. मग काय आपली ट्रेन निघाली. मनाला तसलं भारी वाटलं बाई. वातावरण पण एवढं मस्त होतं ना, पाऊस वगैरे चालू होता आणि सीट पण आपलं विंडो सीट होतं. म्हणलं होतं मग एकच नंबर बाई. तुम्ही वातावरण पण बघू शकता, 1 नंबर वातावरण होतं. अजून आपण पुण्याच्या बाहेर निघालो पण नव्हतं, तर एवढं भारी वाटत होतं ट्रेनमध्ये. पुढे मस्त नदी वगैरे सगळं बघायला भेटणार आहे. शेवटपर्यंत बघत राहावं फक्त. मग काय ट्रेनमध्ये म्हणल्यावर काही घेणार नाही असं तर होऊ शकत नाही. जे येणार त्याच्यावर दाव मारत होतो. नंतर आली भेळ. मम्मीला म्हणलं, मम्मी पहिला भेळ घे. तर हे बनवायला लागलं लगेच भेळ भाऊ. आणि बाहेर पण असलं वातावरण तर बिल्डिंग वगैरे सगळं बघत मग याने भेळ करायला सुरू केली. मम्मी तोपर्यंत पैसे काढत होती. बघा तुम्ही बिल्डिंग पण बघू शकता बाहेरच्या. नंतर काय आपली भेळ झाली रेडी आणि लागलो खायला. मग काय झालं सुरू. यांचे तर रिॲक्शन बघा, यांचे रिॲक्शन एवढे भारी होते. काय यांना काय वाटत होतं काय माहिती. कोणी काय करत होतं तर कोणी काय करत होतं. नंतर आपल्याला स्टेशन लागलं दौंड. ह्या स्टेशन नंतर तर नजराची कमीच नव्हती. पहिली नदी बघायला भेटली. नदीला एवढा फ्लो नव्हता तरी एवढं भारी वाटलं, लय भारी वाटलं नदीला बघून. या पक्षी बघा किती आहेत. मग त्यानंतर गाडी एका स्टेशनवर थांबली. गाडीला काय झालं होतं, गाडीचं टायर पंक्चर झालं होतं का गाडीची लाईट गेली होती काय माहिती. तिथं गाडीला काय झालं होतं काय माहिती राव. गाडी 1-1.5 घंटा तिथनं निघालीच नाही. आणि गर्दी तुम्ही बघू शकता. अख्ख्या स्टेशनवर गाडीमधले माणसं उतरले होते. काय करावं काय कळत नव्हतं. गाडी तर निघायला हेच करत नव्हती, प्रयत्नच करत नव्हती. मग काय थोडं गाडीमध्ये बसलो, पॉपकॉर्न वगैरे घेतले. नंतर थोड्या वेळाने 1-1.5 तासाने गाडी निघाली. नंतर या पाणी नदीला हे बघा तुम्ही, पूर बघाय. नदीला पूर आला होता का काय माहिती. थोडं पुढं निघाल्यावर कुठं पाऊस तर कुठं असे ढगा बघायला भेटत होते. म्हणजे 1 किलोमीटर निघाल्यावर पाऊस चालू होता, तर 2-3 किलोमीटर निघाल्यावर असे ढगा बघायला भेटत होते. म्हणजे निसर्ग काय करत होता काय माहिती. आणि मम्मी बाहेर काय बघत होती काय माहिती. मम्मी काय विचार करत होती. नंतर ही आपल्या प्रवासातली 3री नदी. हिला तर खूपच पाणी होतं, बघू शकता तुम्ही, लय पाणी होतं हिला नदीला. थोडंच पुढे गेल्यावर आपल्याला हे इंद्रधनुष्य बघायला भेटलं. कारण मी तुम्हाला सांगितलं कुठं पाऊस तर कुठं ऊन होतं. आणि इथं ऊन आणि प्लस पाऊस पण चालू होता. मग काय एवढे सुंदर आपले हे बघायला भेटेल वाटलं पण नव्हतं.
ढगांमध्ये पूर्ण त्यांचं हे टेकत होतं. असं वाटत होतं तिथे जाऊन पहिला ट्रॅकिंग करून यावं, कारण फिरण्याचे लय शौक ना आपल्याला. पण काय करता, आपल्यासाठी गाडी थोडी ना थांबू शकते. नंतर काय लय बोर होत होतं. मी तर गेलो दरवाजापाशी. नंतर आपले मामा मामी पण येणार होते, जळगावमध्ये भेटणार होते. नंतर ते बसून गेले आणि आता आपलं गाव काय जास्त लांब नव्हतं. आता पुढे मग काय आलं आपलं स्टेशन. खुशी तर एवढी होतं ती काय सांगू तुम्हाला. यांना पण म्हणलं पटापटा उतरून घ्या, चला नाटकं नका करू, पटापटा उतरून घ्या यांना म्हणलं. नंतर काय निघालो आपल्या घरी जायला. नंतर बाई गावाकडे पोहोचलो आणि इथं बघा काय चालू आहे. मग काय 12 तर वाजले होते. म्हणलं पहिला केक कापून घ्यावा. दीदीला बसवलं, आपल्या दीदीचा बड्डे होता तर दीदीला बसून घेतला आणि 12 तर वाजले होते. मग काय म्हणलं पहिला केक कापून घ्यावा. केक कापून घेतला आणि मस्त मागं फटाके वगैरे लावले होते, बघू शकता तुम्ही. मस्त फटाके विटाके वाजवले. नंतर म्हणलं थोडा नाचावं, पण टाईम पण लय होऊन गेला होता. मग नंतर काय जेवण करून घेतलं आणि आता झोप येत होती तर म्हणलं झोपून घ्यावा. आता बाकीचं बड्डेचा व्लॉग मी तुम्हाला उद्या दाखवेल. तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात उद्या. चलो बाय बाय.